नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 9 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेब आनंदीला बोलावतात. आता लगेच ते आनंदीला विचारू लागतात, काय गे पोरी, तू नाश्ता केलास का? बोल पटकन. आनंदी मात्र घाबरते. आता शिल्पाताईसमोर काय उत्तर द्यावं तिला काही सुचत नाही. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, आनंदी अगं युगंधर काय विचारतोय, उत्तर दे. तेव्हा आनंदी आता लगेच मान डुलावत नकार देते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, काय अजून नाश्ता केला नाही? शिल्पाला खूपच राग येतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ, या निंबाळकरांच्या घरात कोण बी उपाशी राहता कामा नये. चल बाईस पटकन इथे खुर्चीवर आणि आमच्यासोबत नाश्ता करून घे. चल बाईस पटकन. आनंदी आता लगेच खुर्चीवरती बसायला जाणार. तेच आता ही जी ॲटिट्यूड फुल भरलेली शिल्पा असते ना, ती मात्र जोरात तिच्या हातातली काठी टेबलवरती आदळवते, जेणेकरून आनंदीला इशारा कळावा. आनंदी लगेच थबकते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, काय झालं आनंदी? अगं बैस की पटकन, पोटात गेलं म्हणजे तुला बरं वाटेल. काल किती त्रास झाला तुला माहिती आहे ना? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, नाही म्हणजे तुम्ही समधेजण नाश्ता करून घ्या, मी आपलं दमाने रूममध्ये करते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नक्की करशील ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे. त्याच वेळेस आनंदी किचनकडे निघालेली असते. तेवढ्यात लगेच आता किचनमध्ये ही धनश्री आलेली असते. आता किचनच्या खाली ज्या ट्रॉले असतात ना, त्यात मात्र आता या धनश्रीने विद्याधरच्या दारूच्या बॉटल लपवलेल्या असतात. आता लगेच धनश्री त्यातली मोठी बॉटल काढते. सुनीताताई तिकडेच काम करत असतात. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, धनश्रीताई, अहो ही दारू घेऊन कुठे चालला सकाळ सकाळ? त्यावर धनश्री म्हणू लागते, सुनीता, अगं तुला तर माहिती आहे ना गं, यांना सकाळी सकाळी दारू लागते गं. त्यांनी माझ्याकडे हट्ट धरलाय आणि दारू सांगितली. त्यावर सुनीता म्हणू लागते, पण धनश्रीताई, अहो बाहेर समधे नाश्ता करायलेत की, तुम्ही त्यांच्या समोर नाही दारू कशी घेऊन जाणार? मालक साहेबांना अजून ठाऊक पण नाहीये या घरात दारू आहे म्हणून. त्यांना जर कळलं तर ते खूप भडकतील. धनश्रीताई, आता काय करायचं? त्यावर धनश्री म्हणू लागते, हे बघ सुनीता, काय बी झालं तरी मला यांचा हट्ट पूर्ण करावा लागेल गं. त्यासाठी ना मला काहीतरी करावं लागेल. मी गुपचूप ही दारू घेऊन जाते, पण काय करू? धनश्री आता इकडे तिकडे आजूबाजूला बघते. त्याच वेळेस आता चहा घेऊन जाण्याचा जो मग असतो ना, त्याकडे तिचं लक्ष जातं. आता लगेच धनश्री पटकन तो हातात घेते. हा, मी या चहाच्या किटलीत दारू घेऊन जाते, म्हणजे कुणाला कळणार बी नाही आणि संशय बी येणार नाही. आता धनश्री पटकन लगेच त्या बॉटलमधली दारू त्या किटलीत ओतते आणि आता लगेच ती हातात घेऊन निघालेली असते. तेव्हा आता सुनीताताई म्हणू लागतात, दमानी जा. त्यावर धनश्री म्हणू लागते, हे बघ, कुणाला काही सांगू नको, मी पटकन जाऊन येते. आता धनश्री लगेच किचनमधनं बाहेर येते. त्याच वेळेस आता आनंदी मात्र तिथेच उभी असते. तेवढ्यात लगेच आता घाईघाईत निघालेल्या धनश्रीकडे मालक साहेबांचं लक्ष जातं. आता मालक साहेब म्हणू लागतात, काय गे धनश्री, सकाळी सकाळी हा चहा कुणासाठी चालवलाय? आता धनश्री बघते, कारण आता काय उत्तर द्यावं तिला काही सुचत नाही. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री, अगं मी काय विचारायलोय, सकाळ सकाळ कुणासाठी चहा चालवलाय? तेव्हा धनश्री म्हणू लागते, भाऊजी, यांना ना चहा हवाय, त्यांनी सांगितलंय म्हणून रूममध्ये घेऊन चालले. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, रूममध्ये विद्याधरसाठी चहा? तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते, हो, कारण भाऊजी आज त्यांना ना बरं वाटत नाहीये ना, म्हणून सांगितलंय चहा. तेव्हा मालक साहेब लगेच आता निघालेल्या धनश्रीला म्हणू लागतात, थांब धनश्री. आता मालक साहेब उठतात आणि लगेच धनश्री जवळ येतात. धनश्री, तू लग्न करून या घरात आली ना, त्याच्या आधीपासनं मी माझ्या भावाला ओळखतोय. माझा भाऊ जन्मल्यापासनं कधी बी सकाळी चहा पितच नाही, चहा काय कॉफीसुद्धा घेत नाही, कारण त्या विद्याधरला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त डोसायला दारूच लागते, आणि तू त्या विद्याधरसाठी चहा घेऊन चालली, हे शक्य नाही आहे. आता मात्र धनश्री घाबरते. भाऊजी, अहो मी तुमच्या संग कशाला खोटं बोलेल? अहो मी खरं बोलायले, मी ना यांच्यासाठी हा चहाच घेऊन चालले. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री, अगं ज्या नवऱ्यासाठी तू त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आज जे व्रत धरलंय, उपास तापास धरलाय, मग त्या दिवशी तरी निदान खोटं बोलू नको. सापशील माझ्या डोळ्यात बघून खरं खरं सांग, तू चहाच चालवलाय ना विद्याधरसाठी? आता मात्र धनश्री गडबडते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात,
उपास तापास व्रत वैकल्य करून काय उपयोग होणार आहे धनश्री? जर तू नवऱ्याशी असं खोटं बोलून त्याच्याच साथीने वागत राहिली तर? हे बघ धनश्री, खरं खरं सांग काय आहे त्यात? आता धनश्री घाबरते. मालक साहेब पटकन तिच्या हातातनं ती चहाची किटली घेतात आणि जोरदार दिशी खाली टाकतात. आता मात्र ती काचेची असल्यामुळे टपकन फुटते आणि त्यातनं जी दारू असते ना, ती दारू समधीच सांडलेली असते. आता मात्र दारूचा वास येतात सगळेजण ओरडतात, दारू? आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री अगं वेळ लागलाय का तुला? अगं तुझा नवरा कुठल्या वाईट कामात चाललाय, काय करतोय तुला कळत नाहीये का? आणि तू त्याला या वाईट कामामध्ये साथ देते. अगं बायको आहेस ना त्याची. मग नवऱ्याच्या या वाईट कामामध्ये साथ देऊन काय निभवायचंय तुला? सांग ना धनश्री. तेवढ्यात आता हा नीच नालायक विद्याधर खाली येतो. अरे बापरे, नवरा बायकोच्या नात्याचं ज्ञान कोण सांगतंय बघा बघा. युगंधर निंबाळकर, नवरा बायकोचं नातं काय असतं ते तुम्ही सांगणार? अहो तुम्ही तुमच्या बायकोचं वचन तोडून एका पोरीला बायको म्हणून घरात आणली, पण अजून बी तुमच्या खोलीचा प्रवेश तिने केला नाही. तुमच्या खोलीत बायकोच्या हक्काने ती राहू शकत नाही. अहो तुम्ही तिला बायकोचा दर्जा दिलाच नाही. अहो एवढ्या कमी वयाच्या पोरीबरोबर लग्न करून तिला घरात आणलंय, पण अजून तुमची पहिली रात्र साजरी झालीच नाही. आता मात्र आनंदी, माई, बापू या सगळ्यांना विद्याधरच्या बोलण्याचा राग येतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर असे म्हणताच आता मालक साहेब जोरदार दिशी 4-5 कानाखाली ओढतात या विद्याधरच्या. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, युगंधर थांब, शांत हो युगंधर. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, स्त्रीचा अपमान करतो, तुला लाज नाही वाटत? अरे बायको तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी उपास तापास धरते, मरते आणि तू तिला ही असली कामं सांगतो, दारू आणायला सांगतो, तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच आता हसतच विद्याधर म्हणू लागतो, मार की दादा, जेवढे जाळ काढायचे ना माझ्या कानाखाली तेवढे काढ की, पण आता तुझे हे जे व्रण उठलेत ना माझ्या गालावर, त्यासाठी काहीतरी मलमपट्टी धाड की तुझ्या मालकिनीकडनं, भारी वाटेल लावायला. आता मात्र मालक साहेबांना लय राग येतो. मालक साहेब पुन्हा त्याचं थोबाड फोडू लागतात. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, थांब युगंधर थांब. अरे विद्याधर काय तमाशा लावलाय सकाळी सकाळी? का असं वागतोय तू? हे बघ, सगळ्यांना तू नाश्त्यावरनं उठवलं, हा तमाशा बंद कर. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ताई तमाशा मी करतोय का तमाशा? अगं हा तुझा जो देव माणूस भाऊ आहे ना, तो तमाशा करतोय. अगं लय देव माणूस होता ना, मग एवढ्या कमी वयाच्या पोरीबरोबर तिला लग्न करून घरात आणताना त्याला लाज नाही वाटली? आणि आता वरनं मला शिकवतोय नवरा बायकोचं ज्ञान. हा कसा वागतो याच्या बायकोबरोबर ते नाही त्याला दिसत? मी माझ्या बायकोबरोबर कसंही वागू दे, तो आमच्यामधला प्रश्न आहे. याने का पडायचं आमच्यामध्ये? ती माझी बायको आहे, मी जे सांगेन ते ती करणारच. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर ती तुझी बायको आहे, तुझी अर्धांगिनी, तुझी गुलाम नाही. तू तिला गुलामसारखं वागू शकत नाही. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागते, दादा ती माझी बायको असू दे नाहीतर गुलाम असू दे, ती मी जे सांगेन ना तेच करणार. चल तुला एखादं जिथं जातं उदाहरण देऊ का? थांब तुला उदाहरणच दाखवतो दादा. धने, ए धने, चल आता तुला तुझा बायकोचा हक्क सिद्ध करून दाखवायचा आहे. माझी बायको माझा अभिमान. चल आता धने, एक कानाखाली ओढ तुझ्या, चल पटकन. आता मात्र सगळेजण धक्क्यानेच या विद्याधरकडे बघू लागतात. मालक साहेबांना अतिशय राग येतो. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, धने चल पटकन, तुला बायकोची परीक्षा द्यायची. धने लवकर कानाखाली ओढ, चल लवकर. तुझा नवऱ्याचा अभिमान आहे ना धने तुला, ओढ लवकर कानाखाली. आता मात्र धनश्रीकडे पर्याय नसतो. तिला या विद्याधरचं बोलणं ऐकावंच लागतं. धनश्री लगेच आता जोरदार दिशी स्वतःच्याच कानाखाली ओढून घेते. आता मात्र कानाखाली ओढताच धनश्री रडू लागते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री अगं काय चालू आहे तुझं? का याच्या मूर्खपणाच्या बोलण्यात अडकतेस तू? का अशी वागतेस? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा बघतोस ना, ही हाय माझी बायको, मी तिला जे सांगेन ना ते ती करणार. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री अगं हा तर एक वेडाच आहे, याला अक्कलच नाही आहे, बेअक्कल आहे हा माणूस.
पण तू तर शिकली सवरलेली आहे ना. अगं तुम्ही दोघांनी 7 पेरे घेतले, 7 वचनं घेतले, एकमेकांचे अर्धांगिनी झालात तुम्ही. म्हणून तू काय लगेच तुझं अर्ध आयुष्य, तुझं सगळं काही त्याच्या पायाशी लोटलंय का? धनश्री, अगं असं नको वागू गं. अर्धांगिनी म्हणून गुलामासारखं वागून त्याचं काय बी ऐकू नको. त्याच्या चुकांना समर्थन करू नको. त्याच्या चुका पाठीशी घालून मोठी चूक करायली धनश्री. अगं शिकली सवरलेली आहे ना, मग तुला हे समजत दिसत नाही का? बोल ना धनश्री. अगं आज स्वतःच्या हाताने स्वतःच्या कानाखाली मारून तू तुझा अपमान करून घेतलाय. हे असं करताने तुझे हात लटलटले नाही का धनश्री? अगं बोल ना. त्याच वेळेस विद्याधर्म लागते, दादा माझ्या बायकोला फूस लावण्याचं काम करू नको हा. तिने जे काय केलंय ना ते आपल्या नवऱ्याच्या भल्यासाठी केलंय. बघ, ती माझी बायको आहे आणि ती मी जे सांगन तेच करणार. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री तू त्याची बायको आहे, अर्धांगिनी आहे, पण त्याआधी तू एक स्त्री आहे. देवाने तुला एक स्त्री बनवलंय. एक स्त्रीचा मान काय असतो हे तुला माहिती नाही धनश्री? अगं एक स्त्री काय असते ना हे या नीच नालायक माणसाला कधीच कळणार नाही. कारण जेव्हा एका 4 भिंतीत एक स्त्री असते ना, ती फक्त शरीराने नाहीच तर मांगल्य असतं त्या घरात. अरे आपलं घर सुख समाधान सगळ्यांनी भरून राहावं म्हणून ती स्त्री रात्रंदिवस कष्ट करत असते. त्या स्त्रीच्या एका हसल्याने घरात गोकुळ खेळत असतं. पण पुरुष फक्त 4 भिंतीचं घर बांधू शकतो, पण त्या घराचं गोकुळ कसं करायचं, त्यात संसार कसा करायचा ना, हे फक्त एका स्त्रीलाच जमतं. आणि स्त्री म्हणजे दुर्गेचा अवतार असतो. पण एक स्त्री याला कळणार नाही. स्त्रीचा मान सन्मान आदर कसा ठेवायचा ना हे या नीच माणसाला कधीच ठाऊक नाही. त्यामुळे धनश्री, या तुझ्यातल्या स्त्रीपणाचा आदर तुला ठेवावा लागेल. त्याचा अपमान तू स्वतः करू नको. ते बघ, हे निंबाळकरांचं घर आहे आणि तू या निंबाळकरांच्या घरात सून म्हणून आली धनश्री, याची गुलाम म्हणून नाही. त्यामुळे तुझा झालेला अपमान आम्ही बघू शकत नाही. तेव्हा लगेच आता विद्याधर्म लागते, दादा बंद कर तुझी भाषणबाजी. तसंही तुम्हाला वेड्यातच काढतो. मला काही कळत नाही. मी वेडा आहे आणि माझी बायको शिकली सवरलेली असूनही तिला बी काही समजत नाही असं म्हणायला आहे ना. मग चल, तुझ्या समोरच दारू ढोसतो आता मी. बघूया काय करतो ते. त्याच वेळेस मालक साहेब लागतात, बास विद्याधर, निंबाळकरांच्या घरात तुझे हे असले घाणेरडे लाड खपवून घेतले जाणार नाही. बंद कर हे सगळं. त्यावर लगेच आता हसतच विद्याधर म्हणू लागतो, हो हे समज मी बंद करू का? तर मी स्त्रीचा अपमान करायलोय, मी तिला गुलामासारखं वागायलोय असं म्हणायचंय दादा तुला? पण तू काय करायलाय? अरे मी तरी शरीराने तिच्याशी चुकीचं वागलो, तिच्या कानाखाली मारली, तिचा अपमान केला. पण तू तू तर आनंदीच्या अस्तित्वाचा घात केलाय. अरे लग्न करून त्या आनंदीला या घरात आणलं, पण अरे पुतळ्यासारखे फिरती ती या घरात. बायकोचा दर्जा दिला तिला नाही. अरे फक्त या घरात आणून ठेवलं, पण बायकोचा मान तिला भेटलाच नाही. अरे ती बिचारी आनंदी इकडनं तिकडनं फिरत असते रे, बघवत नाही तिच्याकडं. पण तू तू मात्र तिचा घात केला, एवढं लक्षात ठेव दादा. फसवलंय तू त्या आनंदीला. अरे युगंधर निंबाळकर, लग्न करायची हिंमत होती, पण घरात आणलेल्या बायकोला बायकोचा हक्क द्यायची हिंमत नाहीये तुझ्यात. आता बोल ना, सांग ना नवरा बायकोचं नातं काय असतं ते. त्याच वेळेस आता लगेच बापू म्हणू लागतात, बास विद्याधर, बास पुरे झालं. लय बोलला आणि लय ऐकून घेतलं. युगंधरच्या बाबतीत तू असं काही बोलू शकत नाही. युगंधर कसा आहे ना हे आम्हा समद्यांना चांगलंच माहिती. अरे त्याच्या मनात आनंदीविषयी किती मान सन्मान आहे, आदर आहे हे सगळ्यांनी बघितलंय. आणि म्हणूनच त्याने आनंदीशी लग्न करायचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्याने आनंदीशी लग्न करून आनंदीला सावरलंय, तिचं आयुष्य वाचवलंय. हे सगळं केलंय त्याने आनंदीसाठी. खरं तर युगंधर जे बोलतोय ना स्त्रियांबद्दल तेच खरंय. पण एक स्त्री काय असते ना हे विद्याधर तुला कधीच कळणार नाही. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, अगदी बरोबर. स्त्रीविषयी जे महत्त्व युगंधरने सांगितलं ना ते विद्याधर तुला कधीच कळणार नाही. आणि माझ्या समिधाचाही असाच आदर करायचा युगंधर, खूप जीव लावायचा. पण तसाच आदर त्याने आनंदीचाही ठेवलाय, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता हसतच विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, माई बापू
लयच बाजू सावरालेत तुम्ही तुमच्या जावयाची, हो की नाही? पण तुमचा जावई जो देव माणूस दिसतोय ना एका बाजूने नाण्याच्या, मग तेच नाणं दुसऱ्या बाजूने पलटी करून बघा की, मग कळेल तुम्हाला हा माणूस कसा हाय ते. अरे बायकोला आणलं या घरात, ते पण एका कमी वयाच्या लहान पोरीला. पण तिला मान सन्मान द्यायचा नाहीये, बायकोचा दर्जा द्यायचा नाहीये, तिला फक्त या घरात हिनवायचंय. अरे पुतळा बनून तिला फक्त कामाला लावायचे, एवढंच याच्या मनात, हो की नाही? युगंधर मालक बोला ना. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बास बास विद्याधर, लय ऐकून घेतलं आता. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ऐकलं ना, मग माझ्या बायकोत आणि माझ्यात पडायचं काम नाही. मी जे सांगेल ते ती करणार, ती माझी बायको आहे. त्यामुळे धने, मी तुला किती बी हाणू दे, काय बी करू दे, कोण बी मध्ये पडायचं नाही. चल धने आतमध्ये, असे म्हणताच आता विद्याधर लगेच आतमध्ये निघालेले असतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, थांबा 1 मिनिट, तुम्ही आत्ता काय म्हणालात? मालक साहेबांनी मला या घरात लग्न करून आणलं, पण मला बायकोचा दर्जा दिला नाही, त्यांच्या रूममध्ये येण्याची परवानगी दिली नाही, तो हक्क मला दिला नाही. पण मालक साहेबांच्या मनात माझ्याविषयी जी माणुसकी आहे, जो आदर आहे ना, जो सन्मान आहे ना, ते बघूनच माझं मन भरून पावलंय. खरंच एका स्त्रीचा आदर सन्मान कसा करायचा ना, हे फक्त मालक साहेबांकडनं शिकलं पाहिजे. आणि मला तेच हवंय, मला दुसरं काहीही नकोय. आता मात्र विद्याधरला राग येतो. त्याच वेळेस आता ही शिल्पा मात्र रागानेच लगेच आनंदीकडे बघू लागते. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, वा वा, भाषणबाजी लय भारी. म्हणजे हा पुतळा बोलतो बी, मला वाटलं नुसता चालतो फिरतोय, पण बोलायला बी लागला की. पण हे समद पोपटपंची भाषणबाजीसाठी भारी आहे दादा. ही जी पोपटपंची आहे ना, ही 4 भिंतीच्या बाहेर लोकांना ऐकायला भारी, पण 4 भिंतीच्या आत जेव्हा हिचा आदर आणि तुझा तिरस्कार एकमेकांच्या समोर येतील ना, तेव्हा तुमच्यातलं खरं नातं जगासमोर येईल. एवढं लक्षात ठेव दादा. चल ग धने, असे म्हणत आता विद्याधर लगेच वरती निघून जातो. त्याच्या पाठोपाठ धनश्री निघालेली असते. त्याच वेळेस आता आता मालक साहेब खूप भडकलेले असतात. या विद्याधरच्या बोलण्याचा त्यांना खूप राग येतो. तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, आता तर खरी भीती मालक साहेबांचा विश्वास तुटण्याची. त्यांना तर हेच माहिती नाहीये, त्यांनी ज्या मुलीला पत्नी म्हणून या घरात आणलंय, तिला हे जग दिसतच नाहीये. हे मालक साहेबांना कळायला हवं, असे आता आनंदी मनाशीच म्हणू लागते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता या विद्याधरच्या तमाशामुळे आता मालक साहेब नाश्ता न करताच फॅक्टरीत निघून गेलेले असतात. तेव्हा आनंदीला मात्र राग येतो. आनंदी आता सुनीताताईंना म्हणू लागते, सुनीताताई, अहो असा काय करतो हा विद्याधर, का सारखा सारखा मालक साहेबांना त्रास देतो, तेच कळत नाही. आता बघा की, रागाच्या भरात काही न खाता गेलतो. सुनीताताई, आपण एक काम करायचं का, मालक साहेबांसाठी गरमागरम पोहे बनवून पाठवायचे का फॅक्टरीत? त्यावर लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, चालेल आनंदीताई, तुम्ही पोहे बनवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोह्यामध्ये शेंगदाणे घातलेले मालक साहेबांना अजिबात चालत नाही, ते खूप भडकतात. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे. आनंदीने आता शेंगदाणे न घालता पोहे बनवलेले असतात. पण मात्र इथे आता शिल्पा किंवा धनश्री कोणीतरी नक्कीच डाव टाकणार आणि त्या पोह्यात शेंगदाणे घातलेले असतात. आता शिर्के इकडे फॅक्टरीत मात्र डबा आलेला बघताच आता मालक साहेबांना पोहे वाढतात. आता एक घास खाताच शेंगदाणा लागताच मालक साहेब मात्र भडकलेले असतात. कोणी केले हे पोहे? माझ्या पोह्यात शेंगदाणे घालायची हिंमत कोणी केली? आता मात्र आनंदी काय करणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.